नमस्कार, ईश्वरी आर्ट्स या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये आपले मनापासून स्वागत आहे। ईश्वरी आर्ट्स या मराठी यूट्यूब चॅनलवर आपण 3 प्रकारचे व्हिडिओ पाहतात। अरी वर्क, लोकरीचे विणकाम आणि मॅट रंग असे 3 प्रकारचे व्हिडिओ आपण या चॅनलवर पाहत आहोत। तुम्हाला जर अरी वर्क शिकायचे असेल किंवा मॅट रंग शिकायचे असेल तर आपल्या चॅनलवरचे व्हिडिओ पाहून तुम्ही अगदी सोप्या पद्धतीने तुम्ही ते शिकू शकता। आपण लोकरीचे विणकाम पाहत आहोत, त्यामध्ये आपण आज अशा प्रकारचे एक कमळासन पाहणार आहोत। तुम्ही इथे स्वामी समर्थांची, अन्नपूर्णाची, लक्ष्मी मातेची मूर्ती या कमळामध्ये ठेवू शकता। अगदी सुंदर असे कमळासन कसे तयार करायचे हे आपण पाहणार आहोत। संपूर्ण माहिती मी या व्हिडिओमध्ये सांगणार आहे, व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। तुम्ही अशाच प्रकारचे कापडापासूनचे कमळासन बनवलेले असेल किंवा पाहिलेले असेल तर आज आपण लोकरीपासून तशाच पद्धतीने कमळासन कसे तयार करायचे हे पाहणार आहोत। व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। जर काही अडचण असेल तर मला कमेंट बॉक्समध्ये सांगू शकता। आपण गोलाकार रुमाल कसा तयार करायचा, त्याच्यानंतर रुमालासाठी गोलाकार कसा तयार करायचा, साखळी टाका कसा घालायचा, खांब कसे घालायचे याचे सुद्धा व्हिडिओ आपल्या चॅनलवर आहेत। तुम्ही तिथे जाऊन पाहू शकता व खांब साखळी शिकू शकता। खांब साखळीचा जितका जास्त सराव करचाल तितके तुम्हाला विणकाम सुंदर येणार आहेत। आपण कमळासनसाठी हे 3 कलर वापरणार आहोत, पिवळा, केशरी आणि हिरवा। हिरवा हा आपला पानासाठी असणार आहे। त्याच्यानंतर हा आपला कमळाचे जे पाकळ्या आहेत त्याच्यासाठी आपण हे केशरी रंग वापरणार आहे। तुम्ही त्याच्याऐवजी दुसरा रंग वापरू शकता। आणि सुरुवातीला जो बेस आपण गोलाकार बनवणार आहोत त्याच्यासाठी आपण पिवळा रंग वापरणार आहोत। तुमच्याकडे जर चमकीची लोकर असेल तर ते सुद्धा तुम्ही वापरून कमळासन बनवू शकता। व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। चला तर मग सुरुवात करूयात। पिवळ्याने आपण सुरुवातीचा जो गोलाकार बेस आहे तो बनवणार आहोत। त्याच्यासाठी एक छोटंसं हुक तयार करून घ्यायचं आहे। इथे आपण एक हुक तयार करून घेतलेला आहे। आता आपण इथे 4 साखळ्या घालणार आहोत। इथे 4 साखळ्या घातलेल्या आहेत। त्याच्यानंतर जी पहिली साखळी आहे तिथून अशी सुई बाहेर काढून एक लोकरीचा वेढा घेऊन याचे पॅक करून घ्यायचा आहे, गोलाकार तयार करून घ्यायचा आहे। त्याच्यानंतर आता आपण खांब घालणार आहोत। सुरुवातीला आपण 3 साखळ्या घालणार आहोत। हा आपला पहिला खांब असणार आहे जो 3 साखळ्यांचा। त्याच्यानंतर सुईवर असा वेढा घेऊन त्या गोलाकारच्या मधून असे डबलचे खांब घालणार आहोत। खांब कसे घालायचे हे सुद्धा आपण पाहिलेले आहे। हे आपले 3 साखळ्याचा पहिला खांब झालेला आहे। त्याच्यानंतर असे मधून असे खांब घालायचे आहेत। एकूण आपल्याला 13 खांब हे डबलचे घालायचे आहेत आणि सुरुवातीचे जे 3 साखळ्याचा आहे हा आपला 14वा खांब असणार आहे। टोटल आपले 14 खांब असणार आहेत। इथे आता आपण 13 खांब घालून घेऊयात असे मधून। आणि हा जो धागा आहे तो तुम्ही कट करू शकता किंवा असे विणकामध्ये मध्ये ते अडकवू शकता। लोकरीचा वेढा सुईवर घ्यायचा आहे। त्याच्यानंतर गोलाकार मधून सुई बाहेर काढून एक वेढा घेऊन सुरुवातीच्या 2 मधून त्याच्यानंतर पुढच्या 2 मधून अशी सुई बाहेर काढून एक खांब तयार करून घ्यायचा आहे। आपले एकूण 13 म्हणजे सुरुवातीचे साखळीचा एक खांब आणि बाकीचे 1314 खांब झालेले आहेत। पूर्ण खांब मोजून घ्यायचे आहेत, व्यवस्थित ते 14 झाले आहेत का हे पाहायचे आहेत।
आपले 14 खांब झालेले आहेत. त्याच्यानंतर जो सुरुवातीचा आपला खांब असतो, सुरुवातीच्या 3 साखळीचा जो आपण खांब बनवलेला आहे, त्याच्या तिसऱ्या साखळीमध्ये म्हणजे वरच्या साखळीमध्ये हा आपला गोलाकार पॅक करून घ्यायचा आहे. हा आपला पहिला राऊंड असणार आहे. इथे आपण हा पॅक करून घेणार आहोत. त्याच्यानंतर आपण पुढचा राऊंड तयार करणार आहोत. त्याच्यासाठी पुन्हा आपण 3 साखळ्या घेणार आहोत. तो आपला पहिला खांब असणार आहे. त्याच्यानंतर तिथेच आपल्याला आणखी एक खांब घ्यायचा आहे, जो डबलचा. तिथेच आपल्याला एक खांब घ्यायचा आहे. 3 साखळ्याचा पहिला खांब, त्याच्यानंतर असा डबलचा एक खांब, असे 2 खांब. आता प्रत्येक जे आपण सुरुवातीचे खांब बनवले होते त्याच्या खांबाच्या वरती जी साखळी तयार झालेली असते तिथून मधून प्रत्येक खांबाच्या वरती 2-2 खांब घालायचे आहेत. हा आपला दुसरा राऊंड असणार आहे. प्रत्येक खांबाच्या वरती 2-2 खांब घालायचे आहेत. सावकाश अगदी विणकाम करायचे आहे. खांबाच्या वरती खांब येतात का पाहायचे आहेत आणि प्रत्येक खांबाच्या वरती 2-2 खांब येतात का हे सुद्धा पाहायचे आहे. तरच बेस अगदी व्यवस्थित होईल, विणकाम अगदी सुंदर दिसणार आहे. जी साखळी तयार झालेली असते तिथून मधून असे खांब घालायचे आहेत. इथे आपण मध्ये कोणतीही साखळी घेत नाही, फक्त खांबाच्या वरती 2-2 खांब घेत आहोत. इथे आता शेवटचा खांब घालून घेऊयात. इथे आपला दुसरा राऊंड पूर्ण होत आहे. इथे जी सुरुवातीला आपण खांब तयार केलेला होता साखळीचा, तिथे पॅक करून घ्यायचा आहे. प्रत्येक खांबाच्या वरती 2-2 खांब आलेत का हे पाहायचे आहे. त्याच्यानंतर इथे सुरुवातीसारखेच इथे पॅक करून घ्यायचा आहे. आपला दुसरा राऊंड हा पॅक झालेला आहे, पाहू शकता. त्याच्यानंतर पुन्हा इथे 3 साखळ्या घ्यायच्या आहेत. आपला आता हा तिसरा राऊंड असणार आहे. आता इथे सुरुवातीला आपण 3 साखळ्या घेतल्या, त्याच्या पुढच्या खांबावरती आता आपण खांब घालणार आहोत. तिथे आपण 2 खांब घालणार आहोत. साखळी घेतली, त्याच्या पुढच्या खांबावर आपण 2 खांब, त्याच्यानंतर त्याच्या पुढच्या खांबावर आपण 1 खांब घालणार आहोत. व्यवस्थित पहा आपण कसे करतो आहोत. तिसरा राऊंड सुरुवातीला आपण 3 साखळ्याचा 1 खांब तयार केलेला आहे. पुढच्या खांबावर आपण 2 खांब घातलेले आहेत आणि त्याच्या पुढच्या खांबावर आपण 1 खांब घातलेला आहे. पाहू शकता. तिसरा राऊंड आपला सुरुवातीच्या 3 साखळीचा 1 खांब, त्याच्यानंतरच्या खांबावर आपण 2 खांब घातलेले आहेत, त्याच्यानंतर 1 खांब आणि त्याच्या पुढच्या खांबावर 2 खांब, त्याच्यानंतरच्या खांबावर 1 खांब घालायचा आहे.
पाहू शकता तुम्ही 3 साखळीचा एक खांब, त्याच्यानंतर 2 खांब, नंतर 1 खांब, 2 खांब, 1 खांब असा हा गोलाकार वाढवायचा आहे. असेच जर विणकाम केले तर अगदी व्यवस्थित पसरट असा रुमाल होणार आहे. त्याच्यानंतर इथं 2 खांब घालायचे आहेत. त्याच्यानंतर 1 खांब, असाच हा तिसरा राऊंड हा पूर्ण करून घ्यायचा आहे. हा राऊंड आपण पूर्ण करून घेतलेला आहे. तुम्ही पाहू शकता इथे या जे 3 साखळीचा आपण पहिला खांब केलेला होता त्याच्या तिसऱ्या साखळीमधून हा राऊंड पॅक करून घेतलेला आहे. पाहू शकता तुम्ही आपला तिसरा राऊंड हे पॅक करून घेतलेला आहे. आपण 3 राऊंडचाच हा गोलाकार बनवणार आहोत. तुम्हाला जर पुढे जर करायचे असेल तर इथे 3 साखळीचा एक खांब बनवायचा आहे. त्याच्यानंतर पुढच्या 3 खांबावर एक खांब घालायचा आहे. जो चौथा खांब आहे त्याच्यावर पुन्हा 2 खांब घालायचे आहेत. मधल्या 3 वर एक खांब, चौथ्या खांबावर 2 खांब, त्याच्यानंतर पुढच्या 3 वर एक खांब, चौथ्यावर 2 खांब असाच हा चौथा राऊंड पूर्ण करायचा आहे. तसेच तुम्ही 4-5 तुम्हाला जितकं पसरट रुमाल पाहिजे तितकं जास्त तुम्ही पसरवू शकता बेस कमळाचा. अशाच पद्धतीने पुढे पुढे विणकाम करायचे आहे. इथे आपण गाठ बांधून ही धागा कट करून घेणार आहोत. ही लोकर कट करणार आहोत. त्याच्यानंतर हिरव्या लोकरने आपण पान बनवणार आहोत. त्याच्यासाठी एक हुक तयार करून घेतलेले आहे आणि इथे या जे खांबाची वरची साखळी असते तिथून अशी सुई बाहेर काढून ही विणकाम करायचे आहे. पाहू शकता तुम्ही ही आता हिरव्या रंगाच्या लोकर मध्ये आपण सुई अडकून ती इथून अशी बाहेर काढून घ्यायची आहे, जॉईन करून घ्यायची आहे. त्याच्यानंतर 2 साखळ्या घालून घ्यायच्या आहेत. आता आपला पानाचा आकार आपण तयार करत आहोत. त्याच्यानंतर पुढच्या खांबावर 1 खांब घालून घ्यायचा आहे 2चा. अगदी व्यवस्थित पहा आपण पान कसे तयार करत आहोत. सुरुवातीला आपण 2 साखळ्यांना घातलेल्या आहेत. त्याच्यानंतर पुढच्या खांबावर आपण 2चा असा 1 खांब घालत आहोत. त्याच्यानंतर सुईवर असे 2 लोकरीचे वेढे घ्यायचे आहेत. पुढच्या खांबावर आपण 3चा खांब तयार करणार आहोत. मोठे खांब आपला सुरुवातीच्या 2 मधून, त्याच्यानंतर पुढच्या 2, त्याच्यानंतर पुढच्या 2 मधून असं 3चा आपला खांब आहे. त्याच्यानंतर आणखी लोकरीचे 2 वेढे सुईवर घ्यायचे आहेत व पुढच्या खांबावर असेच 3चा एक खांब तयार करून घ्यायचा आहे, मोठा खांब. पाहू शकता आपण सुरुवातीचे 2 साखळीचा 1 खांब, त्याच्यानंतर डबलचा 1 खांब आणि 3-3चे असे 2 खांब आपले तयार झालेले आहेत. त्यानंतर 2 साखळ्या घ्यायच्या आहेत व असे इथून आपण मुका खांब घेणार आहोत. इथे पॅक करणार आहोत. हे आपले पानाचं जे वरचं टोक असतं ते तयार होत आहे. त्याच्यानंतर पुन्हा 2 साखळ्या 2 वेढे घ्यायचे आहेत सुईवर. आपण आता इकडची बाजूचा पानाचा आकार तयार करणार आहोत. जसे आपण इकडून तयार केले तसेच उलट्या पद्धतीने हे आपण जाणार आहोत. त्याच्यासाठी आपल्याला 3चा 1 खांब करायचा आहे, मोठा खांब. त्याच्यासाठी सुईवर 2 वेढे घेतलेले आहेत लोकरीचे व 3चा 1 खांब असणार आहे. त्याच्यानंतर आणखी 1 खांब बनवणार आहोत 3चा. बघा 3चा आणखी 1 झालेला आहे. त्याच्यानंतर 2चा 1 खांब तयार करायचा आहे व पुन्हा 2 साखळ्या घ्यायच्या आहेत आणि इथे मुका खांब घेऊन हे पॅक करायचे आहे. सुरुवातीला आपण जसं तयार केलं तसंच या बाजूने आपण तयार करत आहोत उलट. पाहू शकता तुम्ही. त्याच्यानंतर पुढच्या खांबावर 1 मुका खांब घ्यायचा आहे. पुन्हा 2 साखळ्या घ्यायच्या आहेत व पुढच्या खांबावर 2चा 1 खांब घ्यायचा आहे. अशाच पद्धतीने आपण पुढचे पान तयार करणार आहोत. जर इथे काही अडचण असेल तर तुम्ही विचारू शकता.
2 साखळ्याचा एक खांब झालेला आहे. त्याच्यानंतर एक खांब घालणार आहोत डबलचा. त्याच्यानंतर 3चा डबल. हे पहा सुईवर 2 वेढे घ्यायचे आहेत लोकरीचे. आता 3चा एक खांब करायचा आहे आणि आणखी एक. इथे सुद्धा 2 खांबाचे 3चे असणार आहेत, मोठे खांब असणार आहेत. हे पहा आणखी एक आपण असाच पद्धतीचा खांब बनवणार आहोत. तुम्हाला जर पानाचा आकार व्यवस्थित आला तर तुम्ही पाकळी सुद्धा बनवू शकता. अशाच पद्धतीची आपण पाकळी सुद्धा मध्ये मध्ये बनवणार आहोत. इथे टोक करून घ्यायचं आहे. 2 साखळ्या घातलेल्या आहेत. त्याच्यानंतर इथे पॅक करून घ्यायचं आहे. पानाचं टोक असणार आहे. पुन्हा इथे डबलचे 2 खांब घ्यायचे आहेत. त्यानंतर डबलचा एक खांब. त्यानंतर साखळ्या घालायच्या आहेत 2 आणि ते मुका खांबने ते पॅक करून घ्यायचं आहे. आपण कोणताही लोकरीचा वेढा घेत नाही, फक्त मुक्या खांबने इथं हा पॅक करून घेत आहोत. पाहू शकता तुम्ही असे 2 आपण पान बनवलेले आहेत. आणखी एक तयार करून दाखवते तुम्हाला. पुढच्या खांबावर असा मुका खांब घालून घ्यायचा आहे. त्याच्यानंतर 2 साखळ्या. पुढच्या खांबावर डबलचा एक खांब घालायचा आहे. पुन्हा लोकरीचे 2 वेढे घ्यायचे आहेत सुईवर. पुढच्या खांबावर 3चा एक खांब घालायचा आहे. सुरुवातीच्या 2 मधून, त्याच्यानंतर पुढच्या 2 मधून, त्याच्यानंतर पुढच्या 2 मधून असा 3चा एक खांब. पुन्हा एकदा तसेच करायचे आहे. लोकरीचे 2 वेढे सुईवर घेतलेले आहेत. पुन्हा पुढच्या खांबामधून अशी सुई बाहेर काढून घ्यायची आहे. सुरुवातीच्या 2 मधून, पुढच्या 2 मधून, त्याच्यानंतर पुढच्या 2 मधून. त्यानंतर 2 साखळ्या घालायच्या आहेत. इथे पॅक करून घ्यायचं आहे. पानाचं टोक तयार करून घ्यायचं आहे वरचं. अशाच पद्धतीने या बाजूने विणायचं आहे. 2 मोठे खांब, 2चे एक खांब आणि 2 साखळ्या घालून पॅक करून घ्यायचं आहे. अशाच पद्धतीने आपण मधल्या पाकळ्या सुद्धा बनवणार आहोत. त्याच्यासाठी पानाचा आकार व्यवस्थित तयार करायचा सराव करायचा आहे. जर काही यामध्ये अडचण असेल तर कमेंट बॉक्स मध्ये तुम्ही मला विचारू शकता. अगदी सोप्या पद्धतीने मी तुम्हाला इथे सांगत आहे. तुम्ही पाहू शकता आपण इथे 3 पानं बनवलेली आहेत. पुढचे पान आपण तयार करून घेऊयात. 3 पान कसे तयार करायचे पाहिलेले आहेत. पुढचे पान आता आपण तयार करून घेऊयात. हे पहा इथे आपण एकूण 5 पानं तयार करून घेतलेली आहेत. या बेस मध्ये आपली 5 पानं बसलेली आहेत. तुम्ही पाहू शकता आपली 5 पानं तयार झालेली आहेत. तुमचा जर बेस मोठा असेल तर आणखी एखाद दुसरे पान वाढू शकतं. यामध्ये पानामध्ये जर काही अडचण असेल तर तुम्ही मला विचारू शकता. आता आपण मधले जे पाकळ्यांचा आकार आहे तो बनवूया. त्याच्यासाठी इथे हुक तयार करून घेतलेले आहे. आपण इथे केशरी लोकर वापरलेली आहे. हे पहा 2 पानाचा जो टोक असतो, मध्य भाग असतो 2 पानाचा, तिथे जो खांब असतो त्याच्यापासून इकडच्या बाजूला 3रे खांब, म्हणजे मधला जो खांब असतो त्याच्यानंतरचे या बाजूचा 3ऱ्या खांबावर आपण विणकाम करणार आहोत. मधला जो खांब असतो तो 4था आला पाहिजे. मधल्या खांबावर असं बोट ठेवायचं आहे. त्याच्यानंतरचे इकडचे असे 3 खांब,
मोजून इथून आपल्याला विणकाम करायचे आहे. पाकळीचा आकार तयार करायचा आहे. व्यवस्थित पहा, मधला जो दोन पानांच्या मधला जो खांब असतो तिथे त्या पानापासून या पानापर्यंत तिसऱ्या खांबावर अशी सुई बाहेर काढायची आहे. एक हुक तयार करून घ्यायचा आहे. ही लोकर इथून बाहेर काढून घ्यायची आहे. आता 2 साखळ्या घ्यायच्या आहेत. त्याच्यानंतर पुढच्या खांबावरती 2चा एक खांब तयार करून घ्यायचा आहे. पुन्हा सुईचे लोकरीचे 2 वेढे सुईवर घ्यायचे आहेत. 3चा एक खांब करून घ्यायचा आहे. पुन्हा लोकरीचे 2 वेढे सुईवर घ्यायचे आहेत. आणखी एक 3चा एक खांब करून घ्यायचे आहेत. त्याच्यानंतर 2 साखळ्या घालायच्या आहेत आणि इथे पॅक करून घ्यायचं आहे. हे आपलं पाकळीचं टोक असणार आहे, वरची बाजू. त्याच्यानंतर या बाजूला सुद्धा तसेच विरुद्ध बाजूने जायचं आहे. 2 वेढे घेतलेले आहेत. त्याच्यानंतर 3चा एक खांब, त्याच्यानंतर आणखी 3चा एक खांब, परत 2चा एक खांब घालायचा आहे. आपण जसं पान तयार केलं होतं तसेच आपण ह्या पाकळ्या तयार करून घेतलेल्या आहेत. पाहू शकता तुम्ही. जर पाकळ्यांमध्ये जर काही अडचण असेल तर तुम्ही मला विचारू शकता, पण आपण पान व्यवस्थित पाहिलेलं आहे. पानाचा आकार आला की पाकळ्यांचा आकार सुद्धा व्यवस्थित तुम्हाला जमेल. हे आपण 2 साखळ्या घालून एक खांब घेतला होता. त्याच्यानंतर 2चा एक खांब, 3-3चे 2 खांब, त्याच्यानंतर 2 साखळ्या घालून वरचं टोक तयार करून घेतलं. त्याच्यानंतर या बाजूला 3-3चे 2 खांब, नंतर 2चा एक खांब आणि साखळीचा एक खांब तयार करून ते मुख्य खांबाने पॅक करून घेतलेले आहे. असेच आपण पाकळीचा सुद्धा आकार बनवलेला आहे. तुम्ही पाहू शकता, अगदी छान असे आपले कमळासन तयार झालेलं आहे. हे आहे ते आपले लाल रंगाच्या कलरने आपण तयार केलेलं होतं आणि आजच्या व्हिडिओमध्ये आपण केशरी रंगाच्या कलरने आपण हे कमळ बनवलेलं आहे. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा. चॅनेलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा. बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.